शिरोळ तालुक्यातील पेयजल योजना जलद गतीने पूर्ण होणारे घालवाड हे पहिलं गाव ठरलं आहे। गावच्या विकास साधण्यासाठी पक्ष गट तट बाजूला ठेवून एकत्र आल्यास गावचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही। घालवाड गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलाय। पेयजल योजनेच्या माध्यमातून या गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाण्याचा पुरवठा होणार आहे। यापुढेही घालवाड गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। घालवाड येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1,67,00,00,000 रुपयांच्या निधीतून पूर्णत्वास आलेल्या पेयजल योजनेचा लोकार्पण सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की गावचा सर्वांगीण विकास साधत असताना सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असतं। ते घालवाडकरांनी दाखवून दिले। गावामध्ये रस्ते, गटारी, आरोग्य सुविधा यासह विकास कामांसाठी देण्यात आलाय। या निधीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास साधला जातोय। गेल्या अनेक वर्षापासून घालवाडकरांना मुबलक व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा अशी मागणी होती। त्यांची मागणी लक्षात घेऊन या गावासाठी 1,67,00,00,000 रुपयांचं पेयजल पूर्ण केलं आहे। यापुढे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। यावेळी संतोष उर्फ बाळ महाराज, गट विकास अधिकारी नारायण घोलप, रावसाहेब देसाई, कृष्णा जाधव, दीपक बियाणी, बहादूर बरडिया, तानाजी अमगर, विजय भिके, सरपंच सुहास खाडे, उपसरपंच अभिलाष कांबळे, शिवाजी थोरवत, इंद्रजित सरनोबत, विनोद गायकवाड, दीपा थोरवत, जयश्री फडतारे, प्रतिभा जाधव, सुनीता गानबावले, अलका कंदले, गजानन मगदूम, मारुती निटवे, कृष्णदेव इंगळे, नामदेव थोरवत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।